इसवी सन 2004 साली SMS युजर्सच्या मानसिकतेचा प्लिमथ युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात संशोधकांना आढळून आलं की मोबाईल फोन युजर्स हे विशेष करून टेक्स्टर्स किंवा टॉकर्स असतात. टॉकर्सच्या तुलनेत टेक्स्टर्स दुप्पट संख्येने मेसेज पाठवतात आणि टॉकर्सपेक्षा दरमहा निम्म्या संख्येने व्हॉइस कॉल्स करतात. व्हॉइस कॉल्सपेक्षा टेक्स्टर्स SMS अधिक पसंत करतात, कारण त्याची सोयीस्करता आणि पाठविण्यापूर्वी मेसेजचा आढावा घेण्याची त्यामधील सोय हे होय. मेसेज पाठविण्याच्या ठराविक सोयीपेक्षा या सेवेच्या अनेकविध वापरांसह मोबाईल कंपन्या प्रविष्ट झालेल्या आहेत, कारण SMS हे फोन कॉल्स इतके नेटवर्कवर ओव्हरलोड करत नाहीत. टीव्ही शोजमध्ये एखाद्या टॉपिकवर दर्शकांनी मतदान करणे व एखाद्या स्पर्धकाला मतदान करण्यासाठी याचा वापर केला जातो. व्यापार वृद्धीचे साधन म्हणून वायरलेस कॅरियर्स कॉन्सर्टमध्ये किंवा इतर इव्हेंटमध्ये युजर्सचे टेक्स्ट मेसेज डिस्प्ले करण्याकरिता प्रचंड स्क्रीन्स उभे करतात. टेक्स्ट मेसेजिंग सबस्क्रिप्शन सर्व्हिसचा वापर तुम्ही औषधांसंबंधीचे रिमाइंडर्स तुमच्या फोनवरून पाठविण्यासाठी करू शकता. तसेच हवामानासंबंधीचे दक्षता इशारे, बातम्यांच्या हेडलाईन्स किंवा 160 कॅरेक्टर चॅप्टर्समध्ये विभागलेल्या नॉवेल्स याकरिता सुद्धा याचा वापर करू शकता. याहू आणि गुगल सारख्या सर्च इंजिनमध्ये देखील SMS उपलब्ध असतो व युजर्सना विविध प्रकारची माहिती, उदाहरणार्थ ड्रायव्हिंग डायरेक्शन म्हणजेच मार्गदर्शन सूचना, मूव्ही शो टाईम किंवा लोकल बिझनेस लिस्टिंग मिळवू शकतात. डॉजबॉलसारख्या सोशल नेटवर्किंग सर्व्हिसेसमार्फत जवळपासचे मित्र व नातेवाईक याबद्दल SMS अलर्ट मिळतो. अशा प्रकारे SMSद्वारे तुमच्या जीवनशैलीशी एकरूप होता येते.